आमिर खानच्या 3 इडियट्स मधला गोविंद नावाचं कॅरेक्टर तुम्हाला आठवत असेल, जो बोमन इराणीच्या दाढीसोबतच मिशाही साफ करतो आणि त्यानंतर एकच धमाल उडते। ती भूमिका राजेंद्र पटवर्धन या मराठमोळ्या अभिनेत्याने केली आहे। नाटक, सिनेमा, टीव्ही अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराला आपले पाय गमवावे लागले। अचानक ओढावलेल्या या संकटातून उभारी देण्याची आवश्यकता असून समाजाने त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे। आमिर खानच्या 3 इडियट्स मधला हा सीन सिनेरसिकांच्या आजही स्मरणात आहे। या सिनेमात जशी इतर प्रमुख कलाकारांची भूमिका लक्षात राहते, तसंच एका छोट्याशा भूमिकेत असलेला हा मराठमोळा कलाकार राजेंद्र पटवर्धनही भाव खाऊन जातो। रंगभूमी, टीव्ही सिरियल्स आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा या हरहुन्नरी कलाकारानं उमटवलाय। मात्र 6 महिन्यांपूर्वी त्याच्या आयुष्यात अचानकपणे एक असं काही वादळ आलं की ज्यामुळे त्याचं जीवन एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचलंय। सध्या ते डोंबिवलीतल्या भरारी अपंगालयात उपचार घेत आहेत, कारण त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले। एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांच्या पायाला जखम झाली, मात्र त्या जखमेची एवढी जबर किंमत मोजावी लागेल याची त्यांना जराही कल्पना नव्हती। मला विष्णुदास भावेच्या एका प्रयोगाला पायाला खिळा लागला माझ्या, आणि त्याच्यानंतर ब्लॅकआउट होता आणि विंगेमध्ये मी जाऊन पडलो अक्षरशः। हळूहळू करता करता माझे औषधोपचार चाललेले होते, आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू होती, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही। शेवटी हॉस्पिटलमध्ये गेलो, माझा भाऊ घेऊन गेला मला, तर त्यांनी इमिजिएटली सांगितलं, बाबा हे गँग्रीनवरती गेलेलं आहे, तर तुम्हाला पाय ॲम्प्यूट करावा लागेल। अचानक ओढवलेल्या या संकटामुळे राजेंद्र पटवर्धन यांचा अभिनय प्रवास एक प्रकारे थांबलाय। पण डोंगरा एवढं संकट असूनही पटवर्धन खचून गेले नाहीत। पुन्हा एकदा त्यांना आपल्या पायावर उभं राहायचंय, पुन्हा एकदा रंगमंच गाजवायचाय, पुन्हा एकदा कॅमेरा फेस करायचाय। त्यासाठी त्यांना कृत्रिम पायांची गरज असून त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे। अचानक आलेला आहे, म्हणजे ध्यानीमाने नसताना सुद्धा, आणि माझा मोठा भाऊ माझ्या पाठीशी उभे राहायला म्हणून इथपर्यंत आलोय मी आता। त्यांनी जो काय धावपळ केली सुरुवातीला, त्याच्यामुळे मी आतापर्यंत इथपर्यंत राहिलेलो आहे, आणि ही भरारी सारखी संस्था माझ्या मागे उभी आहे। राजेंद्र पटवर्धन यांना या संकटातून उभारी देण्यासाठी आर्थिक आणि मानसिक पाठबळाची गरज आहे। मला मानसिक उभारी द्या, दुसरं काय नको मला। आणि जर कुठे कामाच्या निमित्ताने मदत लागली तर मला मदत करा, पैशाची मदत नको, मला कामाची मदत करा। राजेंद्र पटवर्धन यांच्या डोळ्यातले हे अश्रू बरंच काही सांगून जातात। समाजानं अशा एका हरहुन्नरी कलाकाराच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे। प्रशांत दानासपुरे, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।